ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले 1 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन। गोल्ड पॉलिश ज्वेलरी, पारंपरिक दागिने, मोत्यांचे दागिने, लग्नासाठीचे विशेष दागिने, बांगड्या आणि इतर बरंच काही, सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात। आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। जयश्री कलेक्शन, मोमीनपुरा चौक, संगमनेर। संपर्क 9082 86 91 41। देऊळगाव सिद्धी येथील सावित्रा रमेश काळे कुटुंब भूमिहीन असून गायरान जमिनीवर सावित्रा काळे त्यांची मुलगी हे 3 जुलै रोजी पेरणी करण्यासाठी गेले असता त्यांना जबर मारहाण केली गेली। ही मारहाण गावातील सरपंचांचे पती प्रभाकर सिद्धू बोरकर यांचा पुतण्या नानासाहेब अमृता बोरकर यांच्या सांगण्यावरून गावातील पारधी समाजाच्या लोकांनी केली। सावित्रा काळे यांना हातावर तलवारीने मारहाण करण्यात आली आहे, तर त्यांच्या मुलीलाही मारहाण करण्यात आली असून मुलीला अहमदनगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केलं गेलंय। 6 जुलैला आंबेडकरी जनमोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास म्हस्के यांनी काळे यांची शासकीय जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे। दलित आणि पारधी समाजावर वारंवार अन्याय अत्याचाराच्या घटना वाढल्यात। या घटना लवकरात लवकर थांबल्या नाही तर राज्यभर आंदोलन केलं जाईल आणि या घटनेतील गुन्हेगारांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करावी, यासाठी 8 जुलैपासून उपोषण करणार आहे असं प्रदेशाध्यक्ष म्हस्के यांनी सांगितलंय। मी शेती काम करण्यासाठी गेलते देऊळगाव सिद्धी गायरानात। तिथं मला प्रभाकर सिद्धू बोरकर यांनी गाव गुंडे पाठवले मारायला। त्यांनी तलवारी आणल्या, तलवारी फक्त त्यांना ते तलवारच्या याच्यातून काढता नाही लोखंडातून बाहेर म्हणून मग जीवघातक हमला त्यांनी लई केला मायावर, पण लागलं नाही मला त्याच्यातून, पण मी त्यांची तलवार धरली म्हणून तरी ते मला मारित होते। हानमार त्यांनी मुकामार लई केला मला। जिथं नाही दाखवणार अशा ठिकाणी मला त्यांनी मारहाण केला लई। नानासाहेब अमृता बोरकर यांनी मला तिथून मी त्या गायरानातून सुटून पळाले। डोंगराखाली ते उभं राहिलेले होते, डोंगराखाली। आता मागणी काय आहे ते मला काय म्हणले, पारधाडच्या जातीचे तुला काही लाज वाटत नाही का? एक तर आधीच तिथं पारधी भरपूर आहेत आमचे, आणि तू कशासाठी येऊ राहिली गावातून? तू इकडे कशासाठी येऊ राहिली? भूमी नाही तर तिकडे बघ तुझं काय असेल ती, आम्हाला सांगू नको, नाहीतर तू आम्हा इतकं वाईट होणार नाही असं म्हणून मला धक्काबुक्की केली त्यांनी। याच्यानंतर आम्हाला न्याय भेटण्यासाठी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला आलो। एवढा मुक्कामार लागलेला असून ते मला म्हणतात की बाई तू सगळं नॉर्मल आहे तुझं। त्यांनी माझ्यावर काही उपचार नाही केला। पोलिसांकडे गेलो, पोलीस म्हणले सिव्हिलचं सगळं तिकडे केलंय ना तुम्ही, तिकडे जाऊन ऍडमिट झाले म्हणले, तिकडे जाऊन केस करा। इथं येऊन आम्ही केस नोंदायला म्हणतो, 3 तारखेपासून इथं येऊन थांबलो आम्ही, गुन्हा दाखल केला नाही। इथं पोलीस लोक आले, ते म्हणले नाही म्हणले तुम्हाला तिकडं बाई तुला मारहाण झालेलं आहे पण लागलेलं नाही म्हणले, सगळं नॉर्मल दाखवतंय, त्याच्यामुळे आम्ही तुझी केस घेत नाही। मुलीला म्हणते तिला बोलता येत नाही म्हणून तिची केस काय जबाब काय घेत नाही आम्ही। आता सरकारी हॉस्पिटलच्या डॉक्टर लोक म्हणते तुम्ही जा इथून, मग आम्ही जायचं पुढं। 8 तारखेला आम्ही उपोषणाला जर बसलो तर आम्ही विष पिऊन तिथं गायरानात सरपंचाच्या हातून मारण्याऐवजी इथं आम्ही कलेक्टर ऑफिसच्या पुढं ज्यांना सरकारी जमिनी भेटल्या ते आमच्या वार करीत आहेत, त्यांना गाव गुंड्या सुपारी देतात। सरपंच आमच्या गावचे नाना भाऊ अमृता भोसले बोरकर हे गाव गुंड्यांना सुपारी देऊन आम्हाला मारायला येतात। मग तिथं मारण्याऐवजी आम्ही इथं 4 माणसात मिळवलं, आम्हाला टेन्शन येणार नाही। महाराष्ट्रामध्ये असाच प्रकार चालला आहे की बहुजन समाज, पारधी समाज असन, बौद्ध समाज असन, आदिवासी समाज असन, महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर कुठेतरी अन्याय अत्याचार होत असताना हे महाराष्ट्राचं सरकार ह्या गोरगरीब जनतेकडे दुर्लक्ष करतंय आणि ह्या महाराष्ट्राचं सरकार व पोलीस डिपार्टमेंट याच्यामध्ये लक्ष घालत नाही। काही टायमाला गुन्हे दाखल होते। 376 सारखे त्या बाईवर वार झाला, त्या बाईवर हल्ला होतो आणि त्या बाईचा 4-5 दिवसांनी येऊन गुन्हा दाखल करतात। असं प्रकार खूप चालू आहे महाराष्ट्रामध्ये। तर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबाला एक विनंती करतोय की मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रामधले दलित समाजावरचे, बहुजन समाजावरचे अन्याय अत्याचार जर थांबवता येत असतील तर थांबवा, नसता आम्हाला रस्त्यावर येण्याचा टाइम आणू नका। आज महाराष्ट्रामध्ये कुठंतरी माझ्या दलित बहिणीवर, आदिवासी समाजाच्या बहिणीवर व पारधी समाजाच्या महिलेवर आता एक मूकबधीर मुलीला देऊळगाव सिद्धीमध्ये तिथला गावगुंड सरपंच, या सरपंचांनी गायरान जमीन, हे गोरगरिबाला उदरनिर्वाहासाठी गायरान जमीन आहे
तर त्या गायरान जमिनीमध्ये हे लोक काबाड कष्ट करून स्वतः उदरनिर्माण करते. त्या सरपंचांनी या मूकबधीर मुलीला आणि आमच्या ताईला असं मारलं आणि मारून सुद्धा कालपासून सुद्धा त्यांची पोलीस प्रशासनाने दखल नाही घेतली. तरी मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला व पोलीस महासंचालकांना विनंती करतोय की आमच्या गोरगरीब पीडित वंचित बहुजन समाजाकडे लक्ष द्या. नसता महाराष्ट्रामध्ये आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा टाइम आणू नका. पुढची भूमिका जर यांनी कारवाई नाही केली, सरपंचावर गुन्हे दाखल नाही झाले आणि त्याच्यातले आरोपी नाही उचलले तर दिनांक 8 जुलैपासून आमचं जिल्हाधिकारी कार्यालय नगर येथे अमर उपोषणाला स्वतः मी या कुटुंबासोबत बसणार आहे. जोपर्यंत या कुटुंबाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी यांच्यासोबत आहे आणि ज्या न्याय नाही भेटला तरी माझ्या जीवाची बाजी लावीन. त्याच्यासाठी मला माझं प्राण जरी गमावायचा टाईम आला तर मी या समाजाच्या सोबत आहे. ही माझी अशी ठाम भूमिका. मी आंबेडकरी जन मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करतोय. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून दलित समाजावर अन्याय अत्याचार वाढला आणि अन्याय अत्याचार वाढत असताना इथलं महाराष्ट्राचं सरकार व गृहमंत्री साहेब आपण कमी पडतात. ज्या ठिकाणी उद्रेक व्हायचा थोडक्यात जर गुन्हा दाखल केला आणि त्या संबंधित जे आरोपी आहे त्याला तात्काळ अटक केली तर हा प्रकार वाढत नाही. पण हा पार इकोप्याला येऊस तर रोडवर आम्हाला उतरूस तर आम्हाला आंदोलन करावं लागते. सहजपणे काही भेटत नाही अशी या महाराष्ट्राची भूमिका आहे. यावेळी रमेश काळे, सावित्रा काळे, मयुरी काळे, सारिका चव्हाण यांसह समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.